की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। आणि सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। हरभऱ्याच्या आयातीत तिप्पट वाढ, आयात शुल्क कमी असल्याचा परिणाम, उडीद आयातही वाढली, पिवळा वाटाणा आयात घटली। 7.5 HP पंपाच्या वीज बिल माफीबाबत संभ्रम, महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज तोडण्याचा दिला इशारा। इराणचे नेते खामेनेई यांचा मृत्यू, अमेरिका इस्रायलचे जोरदार हल्ले, युद्ध भडकण्याची जोरदार शक्यता, दुबईच्या आकाशात इराणचे क्षेपणास्त्र। गतवर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन 12% वाढण्याची शक्यता, इस्माचा दावा, प्रतिकूल हवामानामुळे ऊस उत्पादनात मात्र घट राहण्याची शक्यता वर्तवली। किसान महासभेचा सर्वात मोठा निर्णय, सॉर्टेड सिमेंट तंत्र वापरावरती बंदी घाला, किसान संघाच्या सभेत ठराव संमत। विवरणपत्रे सादर न करणाऱ्या FPC साठी सवलत योजना, केवळ 10% रक्कम भरून कामकाज नियमित होणार। गोंदियातील धान खरेदीचे 248 कोटींचे चुकारे थकीत, शेतकऱ्यांना बसलाय करोडोंचा फटका। 21,000 हेक्टरवरती नुकसान, बीड जिल्ह्यात 127 गावात नुकसान, अवकाळीचा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका। 12 कारखान्यांचे गाळप समाप्त, पुणे जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांचा समावेश, उतारा 9.69% आल्याची माहिती। माळेगावात विहिरीत पडून शेतकऱ्यांचा मृत्यू, मदतीला धावलेल्या युवकाचाही दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडेच हळहळ। शेतकऱ्यांची एकजुटीने आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, भारत महाराज जाधव। कान्हापूर येथे शेतकरी कीर्तन महोत्सवामध्ये वर्तवला त्यांनी अंदाज। जाचक कायद्यातून शेतकरी मुक्त करा, डॉक्टर राऊत यांची माहिती, देशाचा कणा असलेला शेतकरी घसरता कामा नये। बहुगुणी पिवळा पळस झाला दुर्मिळ, रानावनात बहरलेले रूप घेते लक्ष वेधून, शेतकऱ्यांसाठी ही धक्कादायक माहिती। भरड धान्यांवरती 2 दिवसीय राष्ट्रीय परिषद शुक्रवारपासून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याचं आयोजन। हमीभाव पद्धतीला पर्याय शोधण्याची गरज, नाबार्डचे अध्यक्ष शाजी, शेतकऱ्यांना जोखीम संरक्षण आवश्यक असल्याची माहिती। भाजीपाल्यांची आवक स्थिर, दरात सुधारणा, पुणे बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची सुमारे 90 ट्रक आवक, रमजानमुळे फळांना वाढती मागणी। खामेनी पर्वाचा हस्त, अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा, 7 दिवसांची सार्वजनिक सुट्टी अखेर जाहीर। 32 लाख हेक्टरवरती क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणणार, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेला लोकांचा वाढता प्रतिसाद, शेतकरी घेत आहेत पुढाकार। RTO मध्ये लवकरच होणार मोठी भरती, 461 सहाय्यक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर, शेतकऱ्यांच्या मुलांनी सहभागी व्हावं। आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प, हवाई मार्ग बंदमुळे तब्बल 2,000 कोटींच्या कृषी निर्यातीला संकटात, खजूर आयातीला बसला मोठा फटका। कांदा, केळी, द्राक्षांचे 1,000 कंटेनर अडकले, युद्धाचा परिणाम स्पष्ट होण्यासाठी वेळ जाईल अशी येते माहिती। शेतमाल आयात करून भाव वाढता, मग देशातील कमी उत्पादनाची बोंब कशी ठोकता, लोकनायक पोहरे यांनी शासनाच्या सह कृषी मूल्य आयोगाची कान उघडले।